मस्त झालेलं आहे। नमस्कार, सोहम आर्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत। आज मेथीचे धपाटे जे आहेत ते बनवायचे आहेत, त्यामुळे ताजी ताजी अशी मेथीची पेंडी आणलेली आहे। त्याचबरोबर कोथिंबीर जी आहे ती देखील आणलेली आहे। आणि मग हिरव्या टोमॅटोची चटणी वगैरे बनवलं तर बनवेल। चवळी, भेंडी आणि या ठिकाणी हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत। मेथीचे धपाटे करायचे तर मेथी जी आहे ती निवडत आहे। या ठिकाणी ठेवलेली निवडलेली भाजी करायचे धपाटे, दही धपाटे। हिवाळ्यामध्ये दही धपाटे छान लागतात बघा चवीला। याच्यामध्ये ज्वारीचं पीठ जे आहे ते घेतलेलं आहे, त्यानंतर गव्हाचं पीठ, डाळीचं ठेचा घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि जिरे जे आहेत ते टाकलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि बारीक जी या ठिकाणी मेथी आहे ती करून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर घेतलेला आहे। या ठिकाणी हे ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, हे ज्वारीचं पीठ आहे। लसूण घेतलेला आहे, काही लसूण जो आहे तो या ठिकाणी सोलून घेतलेला आहे। आणखी एवढी मेथी जी आहे ती शिल्लक आहे। स्वयंपाकाची तयारी चालू आहे। या ठिकाणी टाकलेला आहे लाल तिखट, चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि ठेचा जो आहे तो देखील टाकलेला आहे। जिरे टाकलेले आहे, त्याच्यात ओवा टाकलेला आहे। आता पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। तर मस्त असं हिवाळ्यामध्ये धपाटे जे आहेत ते छान लागतात बघा चवीला। तर रोज आईच्या हातचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते इथे आल्यामुळे खायला भेटत आहेत आणि जे काही मी पदार्थ खाणार आहे ते मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पीठ जे आहे ते तिंबलेलं आहे। आता करायचे त्याचे धपाटे, मस्तपैकी चटणी बनवायची आहे टोमॅटोची, बघूयात आता। मस्तपैकी खायचे आहेत गरमागरम दही धपाटे। हिरव्या टोमॅटोची चटणी जी आहे ती करायची आहे आणि या ठिकाणी मिरच्या ज्या आहेत ते भाजायला टाकलेल्या आहेत, त्याच्यावरती थोडंसं तेल जे आहे ते टाकायचं आहे। काय मस्त छान अशी फ्रेश टोमॅटो आहेत। सकाळी सकाळी भाजी बघा आणायला जातात पप्पा, रोज ताजी भाजी जी आहे ती घेऊन येतात, एकदाच भाजी जी आहे ते घेऊन येत नाहीत। दोन चार भाज्या ज्या आहेत त्या आणत असतात। फ्रेश अशी हिरवे टोमॅटो जे आहेत ते आलेले आहेत आणि ते बाहेर जे गार्डन बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये देखील टोमॅटो लावलेले आहेत। सोललेला काय झाला आणि आता हा चटणीसाठी का। तर बघा लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो जे आहे ते टाकलेलं आहे। थोडं टाकलेलं आहे तेल, छान भाजून द्यायचं आहे। एक खाऊ होगा, एक खाऊन बघूया। धपाट्याबरोबर खाण्यासाठी बघा टोमॅटोची जी चटणी आहे ना ती बनवलेली आहे। हिरव्या टोमॅटोची चटणी मस्त लागते। याच्यामध्ये लसूण घातलेला आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, त्यानंतर बघा याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, हळद जे आहे ते घातलेलं आहे। मस्त ही टोमॅटोची चटणी जी आहे ती तयार होते। ठसका जो आहे तो अगदी छान असा येत होता, झणझणीत आणि छान अशी ही चटणी जी आहे ती तयार झालेली आहे। झणझणीत मस्त छान अशी चटणी, वाव मस्त अशी झणझणीत ठेचा जो आहे तो चाललेला आहे, छान चटणी झालेली आहे। मस्त असे गरमागरम धपाटे जे आहेत ते तयार झालेले आहेत। दही धपाटी हिवाळ्यामध्ये खूप मस्त असं दही धपाटी जे आहे ते लागतं आणि मला दही धपाटी फार आवडतात।
तर आमच्या घरी एक दहीवाला मामा यायचा, त्यावेळेस सतत आईला दही धपाटे जे आहेत ते करायला सांगायचे. सांगायचे पण मी काही करत नाही. लहानपणीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी या ठिकाणी बोलत होते आणि आई मस्त माझ्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सांगत होती. तर हो तसं होतं. आईच्या हातचं कोणाला गरमागरम खाऊ वाटत नाही. कॉलेजमध्ये वगैरे असायची ना तर त्यावेळेस मग जे आहे ते आई स्वयंपाक बनवायची आणि खायचं जे काम आहे ते आपलं असायचं. आणि आता माहेरी आल्यानंतर तर या ठिकाणी बघू शकताय गरमागरम धपाटे जे आहेत ते तयार झाले. त्याच्याबरोबर हिरवी टोमॅटोची चटणी, दही मुलांनी सकाळी आणलेलं होतं. तर मस्त असं हे दुपारचं जेवण जे आहे ते तयार आहे. आपल्या रोजच्या जागी जाऊयात. जेवायला आलेली आहे या ठिकाणी मस्त गार्डन मध्ये. हे जे ताट आहे ना ते जेवणासाठी मी घेऊन आलेले होते. सोहमला भूक लागलेली होती त्यामुळे हे जे ताट आहे ते मी दिलेलं होतं सोहमला. आता मला जे आहे ते दुसरं ताट बनवून घ्यायचं आहे. तर बघा दुसरं ताट जे आहे ते मी घेतलेलं आहे. आता मस्त असं जेवण जे आहे ते करायचं आहे. गरमागरम धपाटे जे आहेत मेथीचे धपाटे, त्याबरोबर घेतलेलं आहे ताक आणि त्यानंतर आहे हिरव्या टोमॅटोची चटणी, दही, मेथीची जी भाजी आहे ती घेतलेली आहे. छान असं दुपारचं जे जेवण आहे ते बघा उन्हामध्ये बसून करायला मला फार आवडतं. मस्त झालेलं आहे. अप्रतिम झालंय, अप्रतिम. संध्याकाळच्या जेवणाला बनवत आहे मस्त असं मेथीचं पिठलं. गरमागरम भात जो आहे तो लावलेला आहे. बघू शकताय मस्त असं पिठलं जे फोडणी केलेली आहे. थोडीशी कोथिंबीर जी आहे ती निवडायची आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये मेथीचं जे पिठलं आहे ते बनवलेलं होतं. मस्त असा ठेचा जो आहे तो घातलेला होता. तर या ठिकाणी बघा टोमॅटो जे आहे ना असं वरून टाकते, याच्यामुळे देखील छान चव लागते. थोडेसे कच्चट लागतात आणि चव छान लागते. काय टाकले त्याच्यामध्ये? हे काय विकत्रीचं पीठ आहे की घरच्या डाळीचं पीठ आहे? म्हणजे डाळ आणली होती का? गरमागरम मेथीचं जे पिठलं आहे ते तयार झालेलं आहे. आता थंडी जी आहे ती बघा चालू झालेली आहे, त्यामुळे बघा थंडीमध्ये असे पदार्थ खायला खूप छान असतात. आणि काय केले आहे? देखील केलेली आहे पिठलं आणि भात. हा, तुला आवडतं का? हो आईच्या हातचं? हो. संध्याकाळच्या जेवणाची तयारी जी आहे ती चालू आहे. सगळ्यांना ताट जे आहे ते या ठिकाणी वाढून घेत आहे. सकाळी पप्पांनी डब्यामध्ये भाकरी नेलेली होती, तर धपाटे जे आहेत त्यांनी खाल्लेले नव्हते, त्यामुळे त्यांच्यासाठी धपाटे जे आहेत ते आता वाढलेले आहेत. धपाटी, चवळीच्या शेंगाची भाजी, ठेचा, त्याचबरोबर पिठलं केलेलं आहे आणि गरमागरम भात. तर असं आहे हे संध्याकाळचं जेवण. आता हिवाळा जो आहे तो चालू आहे, त्यामुळे बघा मार्केटमध्ये ना मेथीची भाजी भरपूर येते आणि त्यामुळे घरामध्ये मेथीचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते बनतच असतात. थोडासा कांदा जो आहे तो घेतलेला आहे. भाकरी ज्या दिवशी बनवलेली असते बघा त्या दिवशी मुलं आवडीने खात नाहीत. मात्र असं पिठलं आणि भात जर बनवलेलं असेल आणि याच्यावरती थोडं तूप वगैरे टाकलं ना तर मुलं आवडीने खातात. तर बघा आता थंडीचे दिवस जे आहेत ते चालू आहेत, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम जर जेवण असेल तर खूप छान. आणि बघा या ठिकाणी मेथी जी आहे ती हिवाळ्यामध्ये भरपूर मिळते, त्यामुळे रोज मेथीचे जे पदार्थ आहेत ते आता घरात बनत आहेत. तर बघा मैत्रिणींनो आणि ताईंनो, सकाळचं जे जेवण आहे ते कशा पद्धतीने बनवलेलं होतं, दही धपाट्यामध्ये काय काय होतं आणि कसे बनवले जातात, त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणामध्ये मेथीचं पिठलं जे आहे ते कसं बनवलेलं आहे, हे सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर आईच्या हातचं जे जेवण आहे ते अगदी छान आणि उत्तम असतं, तर ते सगळ्यांनाच आवडतं. हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.